सांगलीच्या मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडालेले आहेत। पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झालाय। शहरातील जनजीवनावर आणि आठवड्या बाजारावर त्यामुळे परिणाम झालाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये आतापर्यंत 63,000हून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय। 89,000हून अधिक झोपड्यांना क्रमांक देण्यात आलाय। मागील सर्वेक्षणाच्या तुलनेमध्ये सध्याच्या सर्वेक्षणात तळमजल्यावरील भाडेकरूंची घरं आणि वरच्या मजल्यांवरील बांधकामांचा समावेश आहे। JNPA मुंबईमधील मालेट बंदरामध्ये भाड्यानं घेतलेल्या क्षेत्रावर कॉर्पोरेट कार्यालय उभारणार आहे। 3.16 एकर क्षेत्रावर 1,000 कोटी रुपये खर्च करून 20 मजल्यांची अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे, अशी घोषणा उन्मेष वाघ यांनी केली आहे। मुंबई महानगरपालिकेने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 50 बचत गटांना एकत्र आणत पुरणपोळी महोत्सव सुरू केलाय। यामुळे मुंबईकरांना पुरणपोळी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे। महिला सशक्तीकरणासाठी महानगरपालिका सतत महिलांना वेगवेगळ्या व्यासपीठ उपलब्ध करून देते। मुंबई शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल वंचित घटकांमधील 25% विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। तसंच विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षक संचालकांनी मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे आता 1 एप्रिलपर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश करता येणार आहेत। सांगलीच्या पलूसमध्ये शेतकऱ्यांच्या मिरची पिकावर अज्ञातानं तणनाशक फवारणी केली आहे आणि त्यामुळे मिरची पीक करपून गेले। शेतकऱ्यांचे यामध्ये मोठं आर्थिक नुकसान झालंय। पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पीओपी बंदी विरोधात मूर्तिकारांची हायकोर्टात धाव त्यांनी घेतलेली आहे। पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीचा वापर आणि विसर्जन करायला बंदी घालण्यात आली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांना गणेश मूर्तिकारांनी कोर्टात आव्हान दिले। मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना कागदपत्रांअभावी नियमभंग करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 15,000 वाहनांवर कारवाई केली असून आरटीओनं 12,90,000चा दंड वसूल केला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगडच्या दौऱ्यावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं रायगड किल्ल्यावर शाहू शिवरायांना अभिवादन करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय। कितीही प्रयत्न करा, आम्ही पायामध्ये पाय घालणारे नाही, आम्ही हातामध्ये हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे। विधानभवन परिसरामध्ये आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट झाली। यावेळी हातामध्ये हात देत दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आहे। उद्धव ठाकरे आणि नितेश राणे यांनी विधान भवन परिसरामध्ये एकमेकांसमोर जाणं टाळलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेतील कामकाज आटपून बाहेर पडत असताना त्याचवेळी प्रवेशद्वारावर नितेश राणे आपल्या गाडीची वाट पाहत होते। यावेळी नितेश राणेंना पाहून ठाकरेंनी आपला रस्ता बदलला। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर त्यामुळे अडचणीत सापडलेले आहेत। ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपींसोबतचे ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। यावर निंबाळकर यांनी सारवासारव करत आरोपी कुणीही असू देत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली। शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी आमच्याकडे द्या अशी मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे। सरकार किल्ल्याची काळजी घ्यायला सक्षम असल्याचं मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मांडलेलं आहे। कबरीच्या वादातून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। कबर काढून टाकणं परंपरेला शोभतं का, असा सवाल वडेट्टीवारांनी विधानसभेत उपस्थित केलाय। कबर ही शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक आहे, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय। विधान परिषदेमध्ये HSRP नंबर प्लेटवरून खडाजंगी झाली। अनिल परब यांनी याचा मुद्दा उपस्थित करत राज्य आणि महाराष्ट्रातील दर वेगवेगळे आहेत असं सांगितलेलं आहे। दरांसंदर्भात अनिल परब यांच्याकडे चुकीची माहिती असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेते पदासाठी माझ्या नावाची काही अडचण असेल तर मी शर्यतीतून बाजूला होतो, असं विधान आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केले। दुसऱ्या नावाचं पत्र पक्षप्रमुखांना द्यायला सांगतो, मात्र विरोधी पक्षनेत्याची निवड करा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे।
जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। प्रकरणातील आरोपींच्या संपर्कात राजकीय नेते असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर आरोपींचे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यासोबत फोन कॉल झाल्याचे अनेक पुरावे असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। महाराष्ट्रामध्ये एक नेपाळी शाल घालून फिरत आहे आणि आपल्यामुळे राज्यामध्ये हिंदू धर्म टिकून आहे असं त्याला वाटतंय असं म्हणत अनिल परब यांनी नाव न घेता मंत्री नितेश राणे यांना टोला लगावलाय। कुणी काय खायचं हे मंत्री ठरवणार का असा सवाल हलाल आणि झटका मटणच्या वादावरून अनिल परब यांनी उपस्थित केलाय। अकोल्यामध्ये शिवसैनिकांनी कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरात 1000 तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण झाली आहे। सोनं प्रति तोळा 91,000 रुपयांच्या पार गेलेला आहे, तर चांदी प्रति किलो 1,01,000 रुपये झालेली आहे। वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्त वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी विधानसभेत केली आहे। कामगारांना दरवर्षी 12,000 निवृत्ती वेतन दिलं जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे। पन्हाळ्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींच्या मागणीला मंजुरी दिली आहे। नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे। अकोल्यामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला। या कार्यक्रमामध्ये विदर्भातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 13 कर्तबगार महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला। अनेक वर्षांपासून विद्यापीठ विदर्भातील कृषीसह इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करते। अकोला महानगर महापालिकेचा 2025-26चा अर्थसंकल्प सादर झालाय। महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी 10,92,00,00,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही नवी दरवाढ करण्यात आलेली नाही। जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय। जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। सांगलीच्या मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे हे उडून गेलेले आहेत, मात्र उन्हाचा उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांना मोठ्या अडचणीचा त्यामुळे सामना करावा लागतोय। पावसामुळे सिंधुदुर्गातील राज्यमार्गावर झाडं कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। कोल्हापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये तुरळक पाऊस झालाय। ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस झाल्यामुळे हवेमध्ये काहीसा गारवा निर्माण झालाय। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा मिळालाय। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगानं नोटीस बजावली। खवसावाडीमध्ये रस्ता नसल्यामुळे एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालाय। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। अकोला जिल्ह्यातील रेईसखेडमध्ये आग लागल्यामुळे शेतातील गव्हाचं पीक जळून गेलेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। आगीमध्ये संपूर्ण पीक नष्ट झालंय। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध अंघोळ करून आंदोलन करण्यात आलेलं आहे। दुधाचं थकीत अनुदान ताबडतोब मिळावं, तसंच दुधाला 40 रुपये दर मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय। तसंच शासनानं शब्द देऊन सुद्धा दुधाचे दर वाढलेले नाहीत असा आंदोलकांनी आरोप केलाय। सातारा नगरपालिकेसमोर नागरिकांनी आंदोलन केलंय। कुत्र्याच्या हल्ल्यामुळे काही लहान मुले थोडक्यात बचावलेत। घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज एकत्र करून नगरपालिकेच्या समोर आंदोलन केलंय। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध अनुयायांनी मोर्चा काढला। महाबोधी विहारच्या बौद्धांच्या ताब्यामध्ये ते दिलं जावं या मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुयायी सहभागी झाले होते। अकोल्यामध्ये प्रकल्पग्रस्तांनी अनोखं आंदोलन केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा काढत सरकारचा निषेध त्यांनी नोंदवलाय। प्रकल्पासाठी जमिनी देऊन आमचं चुकलं का असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलाय।
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केलं. शहरातील खोदलेल्या रस्त्यांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेक दिवसांपासून रस्ते अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याचा आरोपही त्यांनी केला. खोदलेले रस्ते, यादवनगरचे रस्ते